आपल्यासोबत रामदास आठवले आहेत, निश्चित करतोय. सर, ज्या पद्धतीनं मराठा आंदोलनं वारंवार होत असतात, आज जरांगे पाटलांनी एक मीटिंग बोलवली होती. यामध्ये काही तज्ज्ञ जे आहेत आरक्षणासंदर्भात माहिती सांगणारे, त्याची चर्चा केली. खरं ते प्रश्न निकाल येणार आहेत का, आणि लोकांमध्ये जी आरक्षण मिळेल ही जी भावना निर्माण झालेली आहे? मला असं वाटतं की माननीय जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला खलबून जागे केलेलं आहे. आजपर्यंत कोणत्याही मराठा नेत्याला जे जमलं नाही ते त्यांनी केलेलं आहे आणि मराठा समाजामध्ये प्रचंड जागृती आलेली आहे. त्यामध्ये टेकलेल्या अडचणी अशा आहेत की मराठा समाजाला कुणबी म्हणून सरसकट आरक्षण द्या, ही जी मागणी आहे. त्या मागणीच्या संबंधामध्ये सरकारचं म्हणणं असं आहे की आम्ही मराठा समाजाला आरक्षणाचा न्याय देत असताना ओबीसी समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, पण मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आमची आहे. त्याप्रमाणे आपल्याला माहित आहे की एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस डेप्युटी सीएम असताना, अजितदादा पवार डेप्युटी सीएम असताना महाराष्ट्र राज्याचं 10% आरक्षण ऑलरेडी देण्यात आलेलं आहे. आणि सारथी नावाची संस्था आहे ती तर अगोदरपासून होती. अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने ती संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये हॉस्टेल आहे, विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप आहे, विद्यार्थ्यांना फॉरेनवरची स्कॉलरशिप आहे किंवा त्यांना स्किल ट्रेनिंग आहे. तर अशा पद्धतीच्या अनेक सुविधा मराठा तरुणांना देण्याचं सरकारने ऑलरेडी काम सुरू आहे. आता केंद्राकडून जे आरक्षण आहे त्यामध्ये 10% ईडब्ल्यूचं जे आरक्षण आहे, तर नरेंद्र मोदी सरकारने जी फॅमिली SC ST OBC मध्ये येत नाही, मग ती फॅमिली हिंदू असेल, मुस्लिम असेल, जैन असेल, कोणी असेल, त्या कुटुंबाला ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांना 10% आरक्षणाचा फायदा द्यायचा, यासाठी हा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे दिल्लीच्या. तर माननीय जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की कुणबी नोंदी शोधा, त्यांची मागणी काही चुकीची नाही आहे, पण नोंदी शोधत असताना जर कुणबी म्हणून त्याचं रेकॉर्ड असेल तर ऑलरेडी त्याला आरक्षण मिळते. विदर्भामधले मराठा कुणबी आहे ते ऑलरेडी पूर्वीपासून यादीमध्ये आहे, त्यांना आरक्षण मिळतंय. कोकणामधले जे कुणबी मराठा आहेत त्यांना आरक्षण मिळतंय. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणचे जे मराठा आहे त्या सगळ्यांच्या नोंदी कुणबी नाही. ज्यांच्या आहेत त्यांना मिळायला हरकत नाही, किंवा त्यांची मागणी आहे ती मागणी रास्त आहे की ज्यांचं कुणबी रेकॉर्डला आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, पण सगळ्यांच्या नोंदी या तशा नाही. आणि आता पुन्हा आंदोलन करायला हरकत नाही आहे, पण त्याच्यातून जर काय मिळत नसेल तर सारखं आंदोलन उपयोग नाही आहे. हाच मुद्दा आहे. मिळत नाही आहे म्हणजे ते कायमस्वरूपी म्हणत असतात की मंत्री आम्हाला दिशाभूल करताना दिसत आहेत, मंत्री आमची मागणी वरपर्यंत पोहोचवत नाही. हा नेमका कायदेशीर पेच काय नाही, कायदेशीर त्याचं हेच आहे की ज्याची नोंद कुणबी सापडत नाही त्यांना कुणबी म्हणून आरक्षण देता येणार नाही. त्याची नोंद जर फक्त मराठाच असेल तर त्या कुणबीच्या यादीत त्यांना टाकता येणार नाही. पण जरांगे पाटील यांचं जे म्हणणं आहे की गरीब मराठी आहेत त्यांना ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. माझा सल्ला त्यांना असा आहे की माझे ते चांगले मित्र आहेत. माझा सल्ला हा आहे की जे 10% आरक्षण ईडब्ल्यूचं आहे तर त्याचा फायदा मराठा समाजाला अजून मिळत नाही आहे, तर ते 10%च्या फायद्यामधून असा प्रयत्न व्हायला हरकत नाही. वेगळं आरक्षण देणं शक्य आहे. यासाठी आहे की आमच्या मंत्रालयाचा हा विषय आहे. ओबीसी मंत्रालय आमचं मंत्रालय आहे आणि त्यामध्ये ओबीसी मंत्रालय आणि आरक्षणाचा विषय आमच्या मंत्रालयाचा आहे. त्यामुळे आम्हाला आरक्षण देत असताना भारतातल्या सगळ्या क्षत्रिय समाजाचा विचार करावा लागेल. म्हणजे आरक्षण जर द्यायचं असेल तर इथं मराठा आहेत, राजपूत आहेत, पटेल आहेत, रेड्डी आहेत, असे जे काही क्षत्रिय समाज आहे त्या सगळ्या समाजाला आरक्षण देण्याच्या संबंधाचा निर्णय भारत सरकारला घ्यावा लागेल. पण ऑलरेडी तो निर्णय घेतलेला आहे की 10% आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे आणि आता काहीतरी असं वाढवण्याचा प्रयत्न केला तर सुप्रीम कोर्टही ऐकणार नाही आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाने उलट आता हे गरीब उच्च जातीमधल्या इकॉनॉमिकली विकर असणाऱ्या फॅमिलीना आरक्षण देण्याचा घेतलेल्या निर्णयाला स्टे दिला नाही. तर ते जर त्या या समाजाला आरक्षण मिळत असेल आणि समाजामध्ये एकता निर्माण होत असेल तर चांगली गोष्ट आहे, म्हणून सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर स्टे लावलेला नाही आहे. त्यामुळे ऑलरेडी ते 10% आरक्षण आहे, तर त्या 10% आरक्षणाचा फायदा कसा होऊ शकेल
या संबंधामध्ये जरांगे पाटलांनी विचार करायला हरकत नाही. आणि ज्यांच्या कुणबी नोंदी असतील त्यांना ओबीसी आरक्षण मिळायला हरकत नाही आहे. पण ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत त्यांना कुणबी म्हणून आरक्षण देणं अशक्य आहे. काँग्रेस जनता पार्टी अधिकृत पार्टी म्हणून आलेली नाही आणि अशातच तुम्ही वक्तव्य करताय की अभिजित दिपकेंनी आपल्याकडे यावं म्हणून. नाही, अभिजित दिपके हा तसा आंबेडकरी विचाराचा आहे. तो त्याचे वडील जे आहेत ते वडील इंजिनियर होते, ते रिटायर झालेले आहेत. आणि आमच्या पॅन्थरच्या मुवमेंटला अशा आंबेडकराईट अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी इनडायरेक्ट मध्ये मुवमेंटला पाठिंबा दिला होता. त्यामुळे अभिजित दिपके यांनी एक लढाई जिंकलेली आहे. त्यांनी योग्य वेळेला योग्य अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि नीटच्या पेपर लीकच्या विषयावर त्यांनी आपली पार्टी उभी केली आणि देशभरातून त्याला प्रचंड अशा पद्धतीचा प्रतिसाद मिळाला. पण आता पुढे काय तर आता ती पॉलिटिकल पार्टी तर उभी राहू शकत नाही. पण तो जर आंबेडकराईट आहे तर बाबासाहेबांचा एक व्यापक रिपब्लिकन पक्ष उभा करण्यासाठी त्याच्या अनुभवाचा तो अनेक दिवस केजरीवाल यांच्या सोबत राहिलेला आहे. म्हणजे पक्षामध्ये नाही पण त्यांच्या सोशल मीडियामध्ये तो होता. तो हुशार आहे आणि आंबेडकरी मुवमेंटला त्याचा उपयोग होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्यांनी विचार करायला हरकत नाही. तो जर रिपब्लिकन पक्षामध्ये आला तर त्याचं स्वागतच आहे. आम्ही रिपब्लिकन पक्ष अजूनही चांगला बांधू आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करू. आज सत्कार झाला, सलग 10 वर्ष हा जो सत्कार झाला तुमचा, त्यामध्ये जे लोकांनी केलेला आहे, काय अशी जादू आहे रामदास आठवलेंची? नाही, जादूचा विषय नाही. आता एकतर आता नरेंद्र मोदींचं नेतृत्व अत्यंत सक्षम आहे. त्यांनी सबका साथ सबका विकासचा नारा दिला. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध एक जबरदस्त अशा पद्धतीचं जंग त्यांनी छेडलं 2014 मध्ये आणि अनेक वर्ष सत्तेवर असणाऱ्या काँग्रेसला सत्तेपासून दूर करण्यामध्ये नरेंद्र मोदी आणि आमच्या टीमला मोठं यश आलेलं आहे. आणि 14 मध्ये आमची सत्ता आली, 19 मध्ये आमची सत्ता आली आणि 24 मध्ये आमची सत्ता आली. त्यामुळं 24 मध्ये मात्र यांचा प्रयत्न असा होता की नरेंद्र मोदींना हटवायचं आणि म्हणून संविधान बदलणार, आरक्षण जाणार अशा पद्धतीचा नेगेटिव्ह प्रचार करण्यात आला. पण तरी सुद्धा आमचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे आम्ही जो केलेला विकास आहे, डेव्हलपमेंट आहे, त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे आणि जो निर्णय जनता देईल तो निर्णय आम्हाला मान्य आहे. 2029 मध्ये ज्यावेळेला निवडणूक होईल त्यावेळेला आम्ही 15 वर्ष केलेल्या कामाचा लेखाजोखा लोकांसमोर आम्ही ठेवू आणि नक्की आम्हाला लोक पुन्हा एकदा संधी देतील असा आम्हाला विश्वास आहे. पक्षाची जे घोडदौड आहे, महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत आपण जात आहे, काय जागा वाटपाच्या मध्ये आपण भूमिका मांडणार आहात, त्या संदर्भामध्ये मांडणार आहात? मात्र आता एक तर असं आहे की मी ते दिल्लीमध्ये असल्यामुळं एकतर माझा सर्व देशभराशी माझा संपर्क आहे. सर्व राज्यामध्ये आपला पक्ष पोचलेला आहे. नॉर्थ ईस्ट मधल्या सगळ्या राज्यात आपला पक्ष आहे. 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये आपल्या पक्षाच्या शाखा आहेत आणि 28 राज्यामध्ये सुद्धा आपल्या पक्षाचं युनिट आहे. तर मी दिल्लीमध्ये असल्यामुळं मला देशभर फिरण्याची संधी मिळते आहे आणि माझ्या पार्लमेंटमधल्या भाषणाचे अनेक फॅन आहेत. कुठल्याही जातीचा माणूस असो, तो आपली कविता किंवा आपल्या चारोळी ऐकल्या की त्याला वाटतंय की आपली चारोळी आम्हाला फार आवडलेली आहे, आम्ही तुमचे फॅन आहोत. मी अमेरिकेमध्ये गेलो, लंडनमध्ये गेलो, ऑस्ट्रेलियामध्ये गेलो, दुबईला गेलो, न्यूझीलंडला गेलो किंवा जर्मनीला गेलो, फ्रान्सला गेलो, त्याही ठिकाणी मला आपले इंडियन लोक भेटतात जे इंडियाचे मूळ निवासी आहेत आणि त्यांचं लक्ष भारताच्या राजकारणाकडे असतं. त्याचं भारतामध्ये काय चाललेलं आहे, पार्लमेंटमध्ये काय चाललेलं आहे. तर पार्लमेंटमधली माझी खुसखुशीत भाषणं ते ऐकतात आणि मला सांगतात की आम्ही तुमचे फॅन आहोत. त्यामुळं देशभरामध्ये माझ्या पक्षामध्ये अनेक जातीचे लोक आहेत. महाराष्ट्र सोडला, महाराष्ट्रामध्ये पण आहेत, पण बाकीच्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक जाती जमाती लोक माझ्यासोबत आहे. त्यामुळं मला दिल्लीमध्ये राहून मला महाराष्ट्रामध्ये काही जागा मला ते देत नाहीत, पण बाहेरच्या राज्यामध्ये मी पक्ष वाढवलेला आहे आणि माझं लक्ष असं आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवायची आणि अजून 2 राज्यामध्ये जर आम्हाला मान्यता 60% मतं किंवा काही जागा निवडून आल्या तर नक्की माझ्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळेल आणि नक्कीच मला देशभर पक्ष वाढवण्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकेल. जिथं रामदास आठवले जातात तिथं सरकार बनतं, त्याचा अलायन्समध्ये तर कायमस्वरूपी असंच राहणार? तर आता एक तर असं आहे म्हणजे आतापर्यंत जर 25, 30, 35 वर्षाचा इतिहास आहे तर मी पॅन्थरच्या चळवळीपासून मी सगळं महाराष्ट्रभर फिरलेलो आहे, देशामध्ये काही ठिकाणी फिरलेलो आहे. पण आता मात्र माझा डायरेक्ट सर्व देशाशी संबंध आहे. पण महाराष्ट्रातच राजकारण आहे
त्याच्यामध्ये ही वस्तुस्थितीच आहे की मी काँग्रेससोबत असताना काँग्रेसला अनेक वेळेला सत्ता मिळालेली आहे आणि 90 पासून आम्ही काँग्रेससोबत होतो. त्यामुळं अनेक वेळेला काँग्रेसला सत्तेमध्ये येण्याची संधी मिळाली, त्या कारण आरपीआय त्यांच्यासोबत होता. पण आरपीआयने काँग्रेसला सोडल्यानंतर, राष्ट्रवादीला सोडल्यानंतर ज्यावेळेला आम्ही भाजप सेनेसोबत आलो त्यावेळेला त्यांना 14ला सत्ता मिळालेली आहे. 19ला सत्ता मिळत होती, पण क्लिअर मेजॉरिटी बीजेपी आणि शिवसेनेची क्लिअर मेजॉरिटी होती. पण उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला की आम्हाला यांच्यासोबत राहायचं नाही, मग त्यावेळेला 2.5 वर्ष सरकार आपलं आलं नाही. पण एकनाथ शिंदेनी मात्र एक बाजी मारली. 40 आमदारांना घेऊन ते आमच्यासोबत आले. शिवसेनेचे 40 आमदार, अपक्ष 10 आमदार आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी, अमित शाह साहेबांनी त्यांना मुख्यमंत्री 2.5 वर्ष बनवलं. त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी. त्यामुळं एकतर तू जो प्रश्न विचारलेला आहे त्यामध्ये मी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते अशा पद्धतीचा महाराष्ट्राच्या राजकारणात अनुभव आहे. त्यामुळं मी जो आपल्या बीजेपीची शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत मी महाराष्ट्रात आहे. त्यामुळं आरपीआयमध्ये किती गट असले तरी माझा गट हा ग्रासरूटशी जोडला गेलेला आहे. प्रश्नांवर लढे देऊन आम्ही उभा राहिलेलो आहोत. त्यामुळं मला कसली भीती अजिबात नाही आहे. मी सत्तेमध्ये आहे. मला 3ऱ्यांदा राज्यसभा मिळालेली आहे. आता मी 18 वर्ष मी राज्यसभेमध्ये आणि 15 वर्ष 12 ते 13 वर्ष मी लोकसभेमध्ये होतो. एक लोकसभा म्हणजे 13 महिन्याची होती. त्यामुळे ठीक आहे, जर मला अशी संधी मिळालेली आहे. मला माझी देशभर ओळख आहे, जगभरामध्ये ओळख आहे आणि सर्व जाती जमातीशी माझा संवाद अत्यंत चांगला आहे आणि मला बाबासाहेबांच्या विचाराचा आरपीआय चालवायचा असेल तर सगळ्या जाती जमातींना सोबत आणावं लागेल आणि त्या दिशेनं माझं काम सुरू आहे. शेवटचा प्रश्न, झेंजे ज्या प्रमाणात रस्त्यावरती उतरतात, आंदोलनामध्ये जे आक्रमकता तुम्ही बघितलेली आहे, आज झेन जे आहेत, आता झेन जे आहे ते त्या आंदोलनामध्ये उतरले कारण नीटमध्ये झालेल्या पेपर लीकमुळं त्यांना प्रचंड अशा पद्धतीचा मानसिक त्रास झालेला होता आणि मेडिकलला ॲडमिशन घेण्यासाठी लाखोच्या संख्येने विद्यार्थी या एक्झामला बसतात आणि पुन्हा त्यांना अशा पद्धतीचा पेपर लीक झाल्यामुळं पुन्हा परीक्षा, पुन्हा अभ्यास वगैरे अशा अवस्थेमध्ये असलेल्या तरुणांच्या मनामध्ये उद्रेक होता आणि त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आणि नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांच्या भावनांचा विचार करून देशभरामध्ये चाललेल्या आंदोलनाचा त्याला मिळालेला सपोर्ट आहे तो पाहिल्यानंतर सरकारने ते ठरवलं की बाबा त्यांचा आग्रह आहे तर आपण राजीनामा घेतला पाहिजे. पण राजीनाम्याबद्दल आमचं म्हणणं असं होतं की हे सोल्युशन नाही आहे. धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा देतील, त्यांनी राजीनामा दिल्यामुळं लगेच पेपर लीक थांबेल असं नाही, म्हणजे थांबेल असं नाही, परंतु समाजामध्येच अशा काही चुकीच्या व्यक्ती आहेत की त्या व्यक्ती अशा पद्धतीचा भ्रष्टाचार, ब्लॅकमेलिंग करत असतात आणि म्हणून त्याच्यासाठी कायदा स्ट्रॉंग बनवणं आवश्यक होतं. तो कायदा मी बनवलेला आहे आता या अधिवेशनामध्ये आणि झेनची जी तरुणांची जी पिढी आहे ती अत्यंत स्ट्रॉंग असलीच पाहिजे, पण त्यांनी विधायक दृष्टिकोन सुद्धा ठेवला पाहिजे. माननीय नरेंद्र मोदींचं स्वप्न असंच आहे की युवा वर्गाला मोठं प्रोत्साहन द्यायचं. कालच्या त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की 1 कोटी तरुणांना आम्ही EIचं शिक्षण देणार आहोत आणि अशा पद्धतीनं तरुणांच्यासाठीच आम्ही काम करतो. उद्याचं भविष्य जे आहे ते देशाचं भविष्य त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे या तरुणांना साथ देण्याची मोठी जबाबदारी आमची आहे. जरी त्याने आंदोलन आमच्या विरोधामध्ये केलं असलं तरी सुद्धा त्यांच्याबद्दल आम्हाला प्रेम आहे, आपुलकी आहे आणि नरेंद्र मोदी यांनी तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळं नक्कीच त्या तरुणांनी विधायक दृष्टिकोन ठेवून त्यांनी समाजाच्या प्रश्नांकडे थोडं चांगल्या नजरेनं पाहावं आणि त्यांनी सरकारला काय सूचना कराव्यात. नक्कीच सरकार त्यांचं सूचना ऐकायला तयार आहे. कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.